इराण अमेरिका इस्रायलचं युद्ध आहे, त्याचा निर्यातीला मोठा फटका बसतोय। भारताचा विचार केला तर कांद्याची निर्यात सध्या सुरू होती, तर ती कांद्याची निर्यात थांबलेली आहे, कारण जहाज जाऊ शकत नाहीयेत आणि हवाई वाहतूक बंद आहे। त्यामुळे कांदा निर्यातीला याचा प्रचंड मोठा फटका बसलेला आहे। समुद्र आणि हवाई मार्गाने केली जाणारी इतरही निर्यात सध्या ठप्प झालेली आहे। युद्ध सुरू झाल्यामुळे या युद्धाचा फटका निर्यातीला बसतोय आणि भारताचा महाराष्ट्राचा विचार केला तर लासलगाव, मनमाड यांच्यासह नाशिक जिल्हा आणि राज्यभरातून आखाती देशामध्ये जी निर्यात केली जाणारे कांद्याचं पीक आहे, इतर शेतमाल आहे, त्याला फटका बसलेला आहे। द्राक्षांचा मोसम सध्या सुरू आहे, त्यामुळे द्राक्षालाही मोठा फटका बसलाय। भारतातून कांद्यासह इतर माल हा युनिफिडर एजन्सीज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या मार्फत पाठवला जातो, पण युद्ध सुरू झाल्यामुळे या कंपनीने निर्यातदारांना सूचना जारी केल्या आहेत। त्यांनी असं म्हटलंय की मध्य पूर्वेमधला जो संघर्ष सुरू आहे आणि या प्रदेशातला बदलत्या सुरक्षेची जी परिस्थिती आहे, त्यामुळे होर्मुझची सामुद्रधुनी ही बंद करण्यात आलेली आहे आणि म्हणून पुढच्या सूचना मिळेपर्यंत या जलमार्गातून जी सर्व जहाजांची वाहतूक होती ती आता बंद आहे।